असं सांगितलं जातं, श्राद्ध करत असताना आपल्या ऐपतीप्रमाणे केलं पाहिजे. म्हणजे काय, तुमच्याकडे जर काहीच नसेल, फक्त पाणी सोडा आणि त्या ठिकाणी नमस्कार सांगा आणि सांगा की बाबांनो, तुमच्या कृपेने आज माझ्याकडे एवढंच आहे. ज्या दिवशी माझ्याकडे चांगलं येईन त्या दिवशी मी काय करेन, मोठ्या प्रमाणामध्ये घालेल. त्याच्यापेक्षा थोडी चांगली परिस्थिती असेल, नाही तुम्हाला त्या ठिकाणी एक व्यक्ती जेवू घालतायत, थोडासा गुळ घ्या, अग्नीवरती समर्पित करा, पाणी फिरवा आणि नमस्कार करा. तुमचं श्राद्ध त्या ठिकाणी आपल्या पितरांना अत्यंत त्या ठिकाणी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी समर्पित होतं. चला, त्या ठिकाणी तुमची अजून चांगली परिस्थिती आहे, थोड्या मोठ्या प्रमाणात करा. आणि बऱ्याच वेळेस लोक असं होतं की एकदा जर काडी लावली तर काका 8 दिवस जळणार नाही. त्याने गुळ टाकून जमेल का? नाही ना. का? जर त्याने जर गुळ टाकला आणि जर माझ्याकडे एवढंच आहे म्हटलं तर पितर वरतून शाप देतील. आणि त्या संकल्पनेचा विचार केला तर श्राद्ध कशाला म्हटलं जातं? जे कर्म श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं. मग अनेक प्रकार ते श्राद्धाचे सांगितलेले आहे, पण मी असं सांगतो, श्राद्ध हे आपल्या स्वखर्चावा असावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या श्राद्धामध्ये आपलं अंतःकरण त्या ठिकाणी म्हणजे आपलं मन त्या ठिकाणी उपस्थित असावं. आणि तिसरी गोष्ट, त्या ज्यांच्याबद्दल आपण श्राद्ध घालतो त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम असावं. विठ्ठल विठ्ठल बघा, जर आपण श्राद्ध करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम नसेल तर केलेलं श्राद्ध हे निष्फल आहे. दुसरी गोष्ट, जर ते श्राद्ध करत असताना आपलं मन त्या ठिकाणी नसेल तर काही उपयोग आहे का? नाही ना. का? ज्या माता पित्याने आपल्याला हा जन्म दिलेला आहे, हे शरीर आपल्यासाठी दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण आपलं मन त्या ठिकाणी देऊ शकत नाही म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आपलं जर मन त्या श्राद्ध कर्मामध्ये नसल तर केलेलं कर्म निष्फल आहे. आणि तिसरी गोष्ट, आपण जर एखाद्याच्या भिकेवरती श्राद्ध करत असाल तर ते केलेलं श्राद्ध सुद्धा निष्फल आहे. विठ्ठल विठ्ठल. एक कथा वाचनात आली होती. काय झालं, 2 जण भाऊ होते आणि वडील काही दिवसापूर्वी गतप्राण झाले आणि गतप्राण झाल्यानंतर त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आलं. दोघंही भाऊ वडील झाल्यानंतर विभक्त झाले, 2 बाजूला गेले. दोघांचा प्रपंच 2 ठिकाणी चालू आहे. पण एका भावाने दुसऱ्या भावाला आपल्या संपत्तीतला कुठल्याही प्रकारचा वाटा दिला नाही, सगळं आपल्या हिश्श्याला घेतलं. आणि त्यामुळे झालं असं की एक गरीब राहिला आणि एक श्रीमंत झाला. वडिलांचं काही दिवसावरती वर्ष श्राद्ध आलं. आल्यानंतर त्या ज्याने जास्त संपत्ती घेतली होती त्याच्या बायकोने सांगितलं, का हो, आपल्याकडे आता धनसंपत आहे, ऐश्वर्य आहे, आपण तुमच्या वडिलांचं श्राद्ध थोडं थाटामाटात करू. त्यांनी सांगितलं, श्राद्ध करायला काही हरकत नाही, पण आपल्याकडे 4 पाहुणे येणार, ते पाहुणे आले म्हणजे त्यांची उठाठेव करावी लागणार आणि उठाठेव करायचं हे तुझ्याने जमणार? हे त्यांनी सांगितलं. कोणी? ज्याने आपल्या संपत्तीचा जास्त, वडिलांच्या इस्टेटीतील जो वाटा आहे ज्याने जास्त घेतला त्याने आपल्या पत्नीला सांगितलं. आणि सांगितल्यानंतर झालं असं का त्या पत्नीने त्याला सांगितलं, अहो तुमचा भाऊ आहे, भाऊजई आहे, ते येतील आणि आपल्याला काय करतील, मदत करतील. ज्या दिवशी श्राद्ध आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा काय की बाबा तुम्ही उद्या आपल्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि ते श्राद्ध करण्यासाठी माझ्या घरी या. श्राद्धाचा दिवस आदल्या दिवशी तो भाऊ ज्याच्याकडे काही नव्हतं त्याच्याकडे गेला आणि सांगितला, उद्या आपल्या घरी वडिलांचं श्राद्ध आहे, तुला यावं लागेल, तू ये, वहिनी ये, आणि आल्यानंतर तिला मदत करू लागा म्हणे. कुणाला? पत्नीला. जो गरीब होता त्याने सांगितलं, दादा, बाप जसा तुझा होता तसा माझा देखील सुद्धा आहे. बरं, माझा जसा आहे तसा तुझाही आहे. जसं श्राद्ध कर्म तुला करायचं आहे तसं मला देखील सुद्धा. विठ्ठल विठ्ठल. ते श्राद्ध कर्म जसं तुला करायचं आहे तसं मला देखील सुद्धा करायचं आहे. मग मी माझा विधी आटोपतो आणि मग तुझ्या घरी. प्रामाणिक होता बिचारा, त्यांनी सांगितलं येतो.
पण माझं कर्म आधी उरकतो आणि मग तुझ्या घरी येतो. त्याने सांगितलं मग काय जेवायला येतो का? येऊ नको म्हणे. त्या ठिकाणी तो तनफन करत त्या ठिकाणी निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. हा बिचारा त्या ठिकाणी शेतामध्ये आपल्या वाटाला आलेली जमीन कसत असताना शेताला पाणी देत होता. लक्षात आलं की आज आपल्या बापाचं श्राद्ध आहे आपल्याला घरी. त्या ठिकाणी काय करावं लागेल? नैवेद्य दाखवावं लागेल. घरी आला तर पत्नी वाट पाहत होते. त्यांनी सांगितलं का हो किती वेळ लावला? सकाळी एकतर भल्या पहाटे तुम्ही शेतामध्ये गेला, इतक्या उशिरा आला. आज तुमच्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि ते श्राद्ध करण्यासाठी घरामध्ये कुठल्याही प्रकारचा शिदा शिल्लक नाही. मग काय करायचं? तिने सांगितलं आतापर्यंत जे काही माझ्याकडे होतं मी ते प्रपंचाला लावलं, पण आता माझ्या लग्न झाल्यानंतर आईने दिलेली एक लोखंडी पेटी आहे, ती घ्या, बाजारात जाऊन विका आणि त्याच्यातून जो काही पैसा मिळेल त्याच्यात काय करा, आपल्याला शिदा पाणी आणा. बाजारामध्ये गेला, ती पेटी घेतली, बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर झालं असं, त्या लोहाराकडे गेला आणि सांगितलं ही पेटी मला विकायची आहे. लोहाराने विचारलं चांगली पेटी आहे, कशासाठी विकता? त्यांनी सांगितलं वडिलांचं श्राद्ध आहे आणि श्राद्ध कर्म करण्यासाठी माझ्याकडे पैसा. त्यांनी सांगितलं माझ्याकडून घेऊन जा, पण चांगली पेटी आहे, विकू. आणि जुनी मंडळी खूप स्वभावाने छान होती, एकामेकाला सहकार्य करण्यामध्ये अत्यंत त्यांचं अंतकरण मोठं होतं. त्याने सांगितलं एक काम करा, पेटी विकू नका, पण माझ्याकडून हे पैसे घेऊन जा. त्यांनी सांगितलं माझ्या बापाचं श्राद्ध तुझ्या पैशावर जमणार? त्यांनी सांगितलं एक काम करा, मग इथे मला हातोडी मारण्यासाठी माणूस पाहिजे, ती मला मदत करा आणि हे पैसे अशीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ म्हणून घेऊन जा. थोड्या वेळ त्याला मदत केली, ते पैसे घेतले, दुकानात गेला आणि दुकानात जाऊन त्या ठिकाणी त्याने गुळ घेतला, घरी आला. हे मी का सांगतोय ऐका, की आपल्या अंतकरणात जर त्यांच्याबद्दल श्रद्धा असेल तर आपण थोडं जरी त्या ठिकाणी केलं तर त्यांच्यासाठी खूप आहे. दुकानामध्ये गेला, गुळ घेतला, घरी आला, अग्नी पेटवला आणि त्या अग्नीवरती गुळ टाकला आणि घाईघाईने शेतात पाणी द्यायच्या कामाला निघून गेला. शेतात गेला आणि मग लक्षात आलं अरे आपण नैवेद्य दाखवला, पण त्या ठिकाणी काय केलं नाही, पाणी फिरवलं नाही. शेताला पाणी देत होता, शेताला पाणी देता देता सांगितलं हे जे काही पाणी चाललेलं आहे हे मी माझ्या पितरांना समर्पित करतो. महाराज ते पाणी सुद्धा त्याच्या पितरांना समर्पित झालं. हे मी का सांगतोय, की आपल्या आई वडिलांचं श्राद्ध कर्म करत असाल आणि जर श्राद्ध कर्म करत असताना जर आपला अंतकरण त्यांच्याबद्दल श्रद्धायुक्त जर नसेल तर केलेलं श्राद्ध कर्म निष्फल आहे. म्हणून आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता ही श्रद्धायुक्त अंतकरणाने केली पाहिजे. आणि हे कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय देऊन गेले हो, सांगू शकत नाही एवढं देऊन गेले. कारण की बाप आपल्यासाठी काय करतो हे जर आपण विचारलं तर महाराज म्हणतात आपुली कुरवंडी वाळवून आपल्या मुलांवरती टाकतो. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची ओढी, 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 आपुले कुर्बानी वाळवणी, हे आपुले कुर्बानी वाळवणी, एकाएकी गेला निराशीचा घरी, एकाएकी गेला निराशीचा बाप करी जोडी, मोकळ्या मनाने वाजवा, मोकळ्या मनाने. हा खरं सांगा बरं, तुमचं पोटचं लेकरू असतं तर अशाच वाजवल्या असत्या का? वा,
असं मोकळ्या मनाने, कमीत कमी त्याला तरी अजून जीएसटी नाही, मोकळ्याने वाजवत जा, विठाला विठाला. बघा, बाप काय करत असतो, तर बाप आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य त्या ठिकाणी झिजत असतो. काय बघा, कायम मी एक सांगतो की आज ज्यांची आपण जयंती साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची आज आपण जयंती साजरी करतो, ज्या वेळेस स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा म्हटलं की आपल्याला कोण आठवतं? शिवाजी महाराजांचे वडील आठवतं का आई आठवते? आई आठवते. पण बघा, ज्या वेळेस शिवाजी महाराजांच्या पुत्रवियोगाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं दुःख बापाने सहन केलंय. बरोबर आहे की नाही? कदाचित मी जर म्हणतो शहाजीराजे शौर्यवान नसते तर कदाचित शिवाजी महाराज सुद्धा शौर्यवान जन्माला आले नसते. का? याचं कारण आहे की एका मातेला प्रेरणा देणारा आपला पती आहे. जर त्यावेळेस व्यक्ती स्वातंत्र्य शहाजीराजांनी जिजामातेला दिलं नसतं तर त्या ठिकाणी आज आपल्याला शिवजयंती साजरी करता आली नसती. आणि म्हणून बापाचे किती उपकार आहे, तर बाप आपलं आयुष्य त्या ठिकाणी आपल्या मुलांसाठी खर्च करत असतो. एवढंच नाही, जे काही आपण कमवलेलं आहे ते कमवलेलं सुद्धा कुणासाठी देऊन जातो? मुलांसाठी देऊन जातो. फक्त एवढं आहे की त्याची जाण मुलांनी ठेवली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की आता हे कलियुगाचं वार आहे, मला निश्चितच कळतंय. पण या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये तोच तरणार आहे जो विचाराने आपलं जीवन जगणार आहे. तो विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून आपल्या बापाचे उपकार आपल्यावरती आहे. या दृष्टिकोनातून डॉक्टर साहेब असतील किंवा नाना असतील किंवा ताई असतील, यांनी आपल्या पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी त्यांचं जाणं घडलं आणि या दृष्टीने मृत्यू लोकाचा जर विचार केला तर या मृत्यू लोकामध्ये कुणालाही थांबता येते नाही ऊर आले अवतार रते पामर जीव किती रते पामर जीव किती होते आले अवतार रते पामर जीव बघा, महाराजांनी एक अत्यंत समर्पक प्रमाण दिलं. येथे उरो नाही आले अवतार एरते पामर जीव किती. म्हणजे अवताराला आलेले रामकृष्णाधिक यांना सुद्धा या ठिकाणी थांबता आलं. बरं, एवढंच नाही, महाराजांनी आपल्या बाबतीत सांगितलं कोण कोण गेलं. आजा गेला, पंजा गेला, देखत देखत ना तू पंतो तो जिथै साधारा. देखत देखत ना तू पंतो तो हे देखत देखत ना तू पंतो तो जिथै साधारा. देखत देखत ना तू पंतो तो येतै सदाला. हे आजा मेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत ना तू पंतो तो जिथै साधारा. देखत देखत ना तू पंतो तो जिथै साधारा. देखत देखत ना तू पंतो तो जिथै साधारा. देखत देखत ना तू पंतो तो हितै साधारा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तू तो तैसा झाला. तो कोण? आपण.
कारण की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. बरं, असं म्हटलं कोण जाणार नाही, हात वरती करा बरं. जन्माला आलाय पण त्याला जाणच घडणार नाही असा या ठिकाणी बसलेला कोण आहे? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म मृत्यूच्या सोडिया आणि ना म्हणू नये धनंजयाची आपरी. म्हणजे ज्याला जन्म आहे त्याचं मरण निश्चित. बरं, असं मी म्हटलं, आपण जर विचार केला, असे कितीतरी अवतार आहे की त्यांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला पण जाऊ नये याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला की नाही? बरं, तुम्ही आम्ही करतो की नाही? आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न कशासाठी आहे? जिवंत राहावं. कशासाठी आहे? बरं, तेवढं जाऊ द्या, दररोज टायमिंग टू टायमिंग गोळी घेणं हे कशासाठी? जिवंत राहावं. 3 वेळेस जेवण करावं, 3 वेळेस गोळी घ्यावी, तेवढ्यावर नसल भागत तर इंजेक्शन घ्यावं. कशासाठी आहे हा प्रयत्न? कशासाठी आहे हा? फक्त प्रयत्न एवढ्यासाठी आहे की आजचं मरण आणि उद्याचं मरण परवावं जावं, पण एक दिवस निश्चित आपल्याला जायचं. का जायचं आहे? कारण की या मृत्यू लोकाचा नियमच सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे ज्याची निर्मिती आहे त्याचा नाश सांगितलेला आहे, ज्याचा नाश आहे त्याची निर्मिती सांगितलेली आहे. पण या मृत्यू लोकाचा जर विचार केला तर या मृत्यू लोकामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट काय आहे? नाशवान आहे. आणि ही प्रत्येक गोष्ट नाशवान जरी असली तर आपल्याला मिळालेला देह सुद्धा कसा आहे? नाशवानच आहे. बरोबर आहे की नाही? कारण की महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेच सांगितलं, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार श्रीमंत देह जाणार जिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार जिवंत देह जाणार जिवंत देह जाणार आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार 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 नाशिवंत देह
जाणार सकळ. बरोबर आहे की नाही? हा देह कसा आहे? नाशवान आहे. कारण की याचा नाश हा स्वभावता नाश सांगितलेला आहे. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण, आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो त्या अर्थी आपण नाशवानच घेऊन सोबत. आणि महाराज म्हणतात ना, उपजल्या पिंडा मरण सांगते. बरोबर आहे की नाही? ज्याचा जन्म आहे त्याचं मरण निश्चित आहे. पण बघा, हे जन्म मरण भोगत असताना आपल्याला हा नाशवान देह मिळालेला आहे. जेवढा नाशवान आहे, कारण की असं म्हटलं जातं की सगळ्यात घाणेरडा काय असेल तर मानव देह आहे. पण याचा दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर सगळ्यात उत्तम काय असेल तर मनुष्य देहच आहे. का उत्तम का म्हटलं? याचं कारण आहे की या देहाने माणसाला पाहिजे ते साध्य करता येतं. काय साध्य करता येतं? माणसाने ठरवलं तर नरकालाही जाता येतं, आणि माणसाने ठरवलं तर स्वर्गाला सुद्धा. फक्त माणसाने ठरवलं पाहिजे, माणसं तेच ठरवत नाही. बरोबर आहे की नाही? कारण की माणसाने काही गोष्टींचा विचार केला पाहिजे की मी या मृत्यू लोकामध्ये कशासाठी आलो, या मृत्यू लोकामध्ये देवाने माझं प्रयोजन कशासाठी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आल्यानंतर मला काय करायचं आहे आणि या ठिकाणावरतून मला काय घेऊन जायचं. मी म्हणतो या जर 3 गोष्टी माणसाने जर केल्या ना तर माणूस पापावृत्तीकडे जाणारच नाही, पाप कर्माकडे जाणारच नाही. पण त्यासाठी या 3 गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. काय? की मी या ठिकाणी देवाने माझं प्रयोजन कशासाठी केलं. देवाने आपलं प्रयोजन या ठिकाणी कशासाठी केलं? फक्त देवाचं भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बालिकेचा, तोया झाला पाटा बालिकेचा, होया झाला फटा बदिकेचा, होया झाला फटा बदिके. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बालिकेचा, तोया झाला पाटा बालिकेचा. देव दिला देह भजना गोमटा, होया झाला फटा बदिके, तोया झाला होया झाला फटा बदिके. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे देवाने आपल्याला हा नरदेह गोमटा म्हटलंय त्याला, सुंदर. आणि कशासाठी दिला? देवाच्या भजनासाठी दिलेला आहे. मग आपण त्याच्यासाठी वापरत नाही, म्हणून महाराज म्हणतात तोया झाला फाटा बाधिकेचा. कारण की हा देह आपल्याला देवाच्या भजनासाठी दिलेला आहे, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मग या ठिकाणी येऊन आम्ही काय केलं पाहिजे याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी येऊन फक्त भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. कारण की साधू संतांनी आपल्या जीवनातला या ठिकाणी आल्यानंतर धंदा भगवंताचं नामस्मरणच बनवलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे हरी पवाडे गोविंदाचे, पवाडे गोविंदाचे. हे दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर जसं साधू संतांनी भजन केलं तसं आपण सुद्धा केलं पाहिजे. एवढंच नाही, आम्हाला जाताना सोबत काय न्यायचं आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कारण की आपल्याला त्या ठिकाणी सोबत नेण्यासाठी इथं आपण आणलं काही का? तुम्ही कोणी काही गठुडं बांधून आणलं होतं? आणि आणलं असेल तर जाताना माझ्याकडे देऊन जा, मी सांभाळेल, काय अडचण आहे की नाही? आपण येतानाही काही आणलं नाही आणि जाताना सुद्धा आपल्याला काही न्यायचं नाही. पण बघा,
माणसाने जाताना काय ठेवून गेलं पाहिजे आणि काय घेऊन गेलं पाहिजे, तर माणसाने जाताना आयुष्यात कमवलेलं पुण्य सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि या ठिकाणी उत्तम कीर्ती त्या ठिकाणी मागे ठेवून गेलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती तुका म्हणे एका मरणेची सरी, तुका म्हणे एका मरणेची तुका म्हणे एका मरणेची सरी, तुका म्हणे एका मरणेची उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाचे उरे कीर्ती उत्तमाचे उरे कीर्ती आपल्याला या ठिकाणी काय ठेवून जायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगली कीर्ती या ठिकाणी ठेवून जायचं आहे. मग कीर्ती चांगली कोणाची राहते? ज्याने आयुष्यभर समाजाला त्रास दिला त्याची चांगली कीर्ती त्याचीच राहते ना? नाही. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, जो दुसऱ्याचं अंतःकरण जाणतो, त्याची कीर्ती पाठीमागे राहते. राहिल्या त्या कीर्ती जगाची, हो राहिल्या त्या कीर्ती जगाची, ओ राहिल्या त्या कीर्ती जगाची, ओ राहिल्या त्या कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वरा विभूती राखिला राखिला त्या कीर्ती जगावाची, राखिला त्या कीर्ती जगावाची, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची बघा, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणजे ज्यांनी या जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला त्यांची कीर्ती पाठीमागे राहिली. मी हे का सांगतोय की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला काय घेऊन जायचंय? काहीच न्यायचं नाही. आपण आणले कमवलेलं सुद्धा याच ठिकाणी ठेवायचं. धन मेळा मनी कोटी सवे नये लंगोटी, सवे नये लंगोटी, सवे नये लंगोटी, धन मिळविले कोटी सवे नये लंगोटी, नये रे लंगोटी, सवे सवे नये लंगोटी, लंगोटी. बघा, आपण आयुष्यामध्ये काही जरी कमवलं असेल तर आपल्याला स्वतःची लंगोटी सुद्धा सोबत नेता येत नाही. मग आपल्याला या ठिकाणी काहीच न्यायचं नाही, फक्त नेताना आपण केलेलं चांगलं वाईट कर्म आपल्या सोबत न्यायचं आहे. कारण की आपलं जे दुःख आहे, आपल्याला पुन्हा जन्माला यायचं आहे, ते पुन्हा जन्माला येणं कशावरती ठरणार आहे? आपल्या केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मावरती आहे. आपण जर चांगलं करत असाल तर त्या ठिकाणी आपलं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपण त्या ठिकाणी चांगल्या योनीला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर वाईट करत असाल तर त्या ठिकाणी वाईटाचं फळ भोगल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. पण यासाठी माणसाजवळ काय असला पाहिजे, तर त्यासाठी माणसाजवळ शुद्ध विचार असला पाहिजे. कारण की माणसाला समाधान कशाने प्राप्त होतं, तर ते विचाराने प्राप्त होतं. आणि त्याच्यासाठी विचार खूप महत्वाचा आहे. आणि बरेच लोक विचार करतात पण तात्पुरता, हा थोड्या काळापुरता त्या ठिकाणी. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. काय म्हणतात? स्मशान वैराग्य. काही काळापुरतं जे टिकतं. कुठपर्यंत? बघा, ज्यावेळेस माणसं प्रेताला सोडवायला जाता, गेल्यानंतर ते प्रेत ज्यावेळेस त्या स्मशानभूमीत जातं, गेल्यापासून हे सगळे टोळके घालून बसलेले असतात. मग यांच्या चर्चा चालू होत्या, काय आयुष्यात काही खरं नाही, कमवून तरी कोणासाठी ठेवायचंय आणि काय उपयोग आहे, शेवटी यायचं कुठं? हे तिथलं सांगतोय मी, स्मशानातलं. काय कमवून करायचंय, शेवटी तर इथंच यायचंय, बंगल्यावर थोडी जाळणार आहे. प्रत्येकाचा हा विचार. पण कुठपर्यंत? जोपर्यंत अग्नीला डाग देऊन कवटी फुटत नाही तोपर्यंत. कवटी फुटली का उठा म्हणतात, चला पाणी द्यायला जायचंय.
मी हे का सांगतोय की माणसाच्या जीवनात विचार असला पाहिजे, पण स्मशान वैराग्यासारखा तात्पुरता नसला पाहिजे, कायमस्वरूपी तो विचार असला पाहिजे. का? विचारा वाचुनी न पविजे समाधान. जर तुमच्या जीवनामध्ये विचार नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होऊ शकत. आणि जो माणूस विचाराने काम करतो त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. जो माणूस विचारपूर्वक आपलं कर्म करतो त्याला आनंदही प्राप्त होतो आणि त्याचं जीवन सुद्धा अत्यंत सुंदर प्रकारे व्यतीत होतं. म्हणून विचार खूप महत्वाचा आहे. पण विचार हा कोणता असला पाहिजे हा विचार सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपण विचार करतो, कोणता करतो? प्रपंचाचा. प्रपंचाचा केलेला विचार हा फलकट आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार फलकट तो संसार येथे सार भगवंत. फलकट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशाला असतं. ज्याच्यामधलं सार काढून घेतल्यानंतर जे बाजूला टाकलं त्याला काय म्हणतात? आपल्याकडे भुईमुंगाची शेंग माहिती आहे? माहिती का भुईमुंगाची शेंग? त्या भुईमुंगाच्या शेंगेमध्ये सार काय आहे आणि आसार काय आहे? मला असं वाटतं त्याची वरचं टरफल सार आहे, कारण की ते आपण भाजीत टाकतो आणि व शेंगदाणा असं काही आहे का? नाही. त्याच्यातील शेंगदाणा हा सार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं वरचं जे असलेलं टरफल किंवा टरकल हे त्या ठिकाणी निसार आहे. त्यामुळे हा संसार सुद्धा त्या याच्याप्रमाणेच आहे. कशासारखा? शेंगदाण्याच्या वरच्या कवर सारखा. जसं केळीचा आतला गाभा आपण काढून घेतो वरची साल, कारण की ते फलकट आहे, तसं हा संसार फलकट आहे. आणि येथं सार भगवंत, भगवंताचा विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही संसाराचा जर विचार कराल तर संसाराचा विचार केल्यानंतर आपल्या पदरामध्ये दुःख आहे. कारण की या संसाराचं मूळ सांगत असताना सांगितलंय, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. म्हणजे इथं जर विचार केला तर आपल्याला संसार दुःख देतो आणि भगवान परमात्मा सुख देतो. मग आपल्याला विचार कशाचा करायचा आहे? भगवान परमात्म्याचा विचार करायचा आहे. म्हणजे साराचा विचार करायचा आहे. का? त्याचं कारण भगवान परमात्मा हे सार आहे. आणि त्या साराचा विचार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी विचार हा साराचा केला पाहिजे, पण तो करत असताना ते सार आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. का उतरलं पाहिजे? तर याचं कारण आहे आपल्याला मिळालेला देह हा काय आहे? नाशवान आहे. बरोबर आहे की नाही? मग नाशवान असलेला देह जर आपण या मनुष्य देहाला आल्यानंतर आपलं कर्तव्य काय आहे? भजन करणं आणि भगवंताची प्राप्ती करून घेणं. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. म्हणजे जे नाश पावले ते पुन्हा दिसतं. किंवा आपणही त्या ठिकाणी महाराज म्हणतात ना, किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरिसा पाठोवाटी. म्हणजे किती वेळा जन्म घ्यावे आणि नित्य व्हावे भजित. बरोबर आहे की नाही? किंवा बहुता दिवसा फेरा आला या नगरा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या देहाला येण्यासाठी कितीतरी योनी वेळमध्ये नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्य देहाचा. म्हणजे आपल्याला सुद्धा या देहामध्ये येण्यासाठी कितीतरी योनीचा त्या ठिकाणी भ्रमण करून आपण या योनीमध्ये मनुष्य देहाला आलो. मग आपल्याला सुद्धा एक दिवस नाशवान प्राप्त व्हायचं आहे. पण या काळाच्या तडाख्यातून सुटण्यासाठी आपल्याला सुद्धा काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. पण तो विचार करत असताना कसा केला पाहिजे तेच महाराज अभंग. जनक्षनिहाची करावा विचार, जनक्षनिहाची करावा विचार, जनक्षनहाची करावा विचार, जनक्षनहाची करावा विचार, जनक्षनिहाची करावा विचार, जनक्षनिहाची
क्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तनमय प्राण भवचिंदू तनमय प्राण भवचिंदू तनमय प्राण भवचिंदू तनमय भवचिंदू नाशिवंत देह दानर सकल 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 जा बघा महाराज म्हणतात विचार केला पाहिजे क्षणोक्षणाची. महाराजांनी तासा तासाला सांगितलं नाही, मिनिटा मिनिटाला सांगितलं नाही. महाराज म्हणतात क्षणोक्षणाला. का क्षणोक्षणाला त्या ठिकाणी? याचं कारण आहे काळ सुद्धा तुमच्यासाठी घडी घडी वाट पाहत आहे. का की याचं आयुष्य किती आहे, आयुष्य किती आहे, अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. या न्यायाने काळ सुद्धा आपली घडी घडी त्या ठिकाणी वाट बघतोय. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही क्षणोक्षणाला विचार करा. आणि विचार करण्यासाठी करत असताना कशाचा करायचा, तर या भवसिंधूतून तरुण पहिले तीराला आपण कसे जाऊ, त्यासाठी साधन काय करावं लागेल याच्यासाठी प्रयत्न करा म्हणतात महाराज. विचार करा, कारण की विचार करत असताना योग्य विचार करणं खूप गरजेचं आहे. ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे की काय झालं, एकाच्या दारासमोरून अशा म्हशी जायच्या आणि त्या म्हशींमध्ये एक गोल शिंगाची म्हैस होती. आणि त्या गोल शिंगाच्या म्हशीकडे पाहिलं की याला दररोज विचार यायचा की आपण त्या म्हशीच्या शिंगातून पलीकडे जाऊ का नाही. दररोज ती म्हैस यायची. 6 महिने झाले हा विचार करत होता आणि 6 महिने झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपण त्याच्यातून जाऊ की नाही हे प्रॅक्टिकली करून पाहू. दुसऱ्या दिवशी त्या म्हशी आल्या आणि आल्यानंतर त्यांनी त्या शिंगातून उडी मारायचा प्रयत्न केला, पण हा त्याच्यात काय झाला, अडकला. अडकल्यानंतर त्या ठिकाणी आता ती म्हशीची जात एवढी चांगली असती, त्या ठिकाणी बघा जर रस्त्यात जर म्हैस उभी असेल, तुम्ही किती हॉर्न वाजवला तर म्हैस बाजूला होत. हे मी म्हशीचं बोलतोय. हा ती बाजूला होत. मग त्याच्यातला तो ड्रायव्हर उतरतो, काठी घेतो, एक धपका पाठीत टाकतो आणि मग ती कुठेतरी हळूहळू बाजूला सरकायला तयार होते. बरोबर आहे की नाही. आता तिच्या जर शिंगात हा बाबा बसला, आता ती उधळली ना, उधळल्यानंतर 5-6 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. दवाखान्यामध्ये नेला आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर विचारलं म्हणे काय झालं, म्हणे म्हशीच्या शिंगामध्ये अडकले होते आणि अडकल्यामुळे त्यांची ही फजिती झाली. डॉक्टर म्हणे बाबा तुम्हाला काही कळतं का नाही, काही गोष्टींचा विचार करावा. ते म्हणे तब्बल 1-2 दिवस नाही 6 महिने विचार करत होतो. माझं बोलणं लक्षात येत आहे ना. म्हशीच्या शिंगातून मी पलीकडे जाईन की नाही याचा विचार करणं गरजेचं आहे का? नाही. कारण की विचार हा माणसाला तारून नेत असतो. मग त्या ठिकाणी विचार हे 2 प्रकारचे आहेत. एक चांगला विचार आहे आणि वाईट विचार आहे. त्याला 2 प्रकारची बुद्धी म्हटलं जातं. एक सत्सत विवेकी बुद्धी म्हटलं जातं आणि दुसरी कुबुद्धी म्हटलं जातं. म्हणजे चांगला विचार, चांगल्यातला चांगला विचार आणि वाईटातले वाईट विचार आणि वाईट विचार. बरोबर आहे की नाही. माणूस विचार करतो, चांगला विचार काय करतो, दुसऱ्याला मदत केली पाहिजे, हा चांगला विचार आहे. पण दुसऱ्याचं भलंच झालं पाहिजे त्याच्यासाठी मला कष्ट पडले तरी चालतील, हा काय आहे, चांगल्यातला चांगला विचार आहे. याचं वाटोळच झालं पाहिजे हा वाईट विचार आहे आणि हा नसलाच पाहिजे हा वाईटातला वाईट. बरोबर आहे की नाही. पण आपण विचार हा करण्याची योग्यता आपली नाही. मग आपल्याला विचार काय करायचा आहे, तर आपल्याला या भवसिंधूतून तरुण जाता कसं येईल. आणि विचार माणसाला खूप काही देऊन जातो. एक कथा सांगतो आणि भजन घेतो. बघा झालं असं की एक राजा होता आणि त्या राजाने आपल्या संपूर्ण
राजदरबारामध्ये महालामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, कोणतंही कार्य करत असताना विचार करून करा. कोणतंही कार्य करा पण विचार करून करा, असं प्रत्येक ठिकाणी फलक लावलेले होते. आणि राजा प्रत्येक वेळेस ते फलक वाचायचा आणि मग आपलं कार्य करायचं. एक दिवसचा प्रसंग असा घडला की त्या राजाचा मुलगा 25 वर्षाचा, संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी झालं असं की जेवण केलं आणि राजाच्या महालामध्ये आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या आपल्या भाषेमध्ये बेडरूममध्ये झोपला. शयनगृहामध्ये त्या बेडरूममध्ये झोपला. आणि झोपल्यानंतर झालं असं की तो मुलगा आला, झोपला आणि झोपताना त्याने अंगावरची शाल घेतली आणि तसाच तो बेडवरती झोपी गेला. गेल्यानंतर पाठीमागून त्या राजाची राणी म्हणजे त्या मुलाची आई आली आणि आल्यानंतर काहीतरी हातामध्ये पुस्तक घेतलं, वाचत बसली आणि वाचता वाचता झोपी गेली. राजा बाहेर गावी गेलेला होता, मध्यरात्री आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी राजाने पाहिलं की माझी पत्नी ही कोणीतरी पुरुष आहे आणि त्याच्याजवळ काय झाली, विश्रांती करते. राजाला राग आला. राग आल्यानंतर राजाने आपल्या मेण्यातली तलवार बाहेर काढली आणि जशी तलवार बाहेर काढायला गेला, जो बोर्ड लागलेला होता त्या बोर्डला त्याची तलवार लागली. मागं वळून पाहिलं तर त्याला वाक्य दिसलं, विचार करून कुठलीही गोष्ट करा. त्याने विचार केला, असं तर होऊ शकत नाही, माझी पत्नी या ठिकाणी झोपलेली आहे, कोणीतरी पुरुष दिसतोय, ज्या अर्थी हा पुरुष कोणीतरी दिसतोय तो माझा जवळचा असला पाहिजे. हळूच गेला, तोंडावरची शाल बाजूला केली आणि पाहिलं तर आतमध्ये मुलगा त्या ठिकाणी झोपलेला होता. राजाच्या लक्षात आलं, अरे जर हे वाक्य नसतं तर आज माझ्याकडून आघात झाला असता, माझ्यावरती संकट आलं असतं. का माणसाने जीवनामध्ये कोणतंही कर्म करत असताना विचार करून केलं पाहिजे, का माणसाला विचार तारत असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात विचार करा, पण तो विचार करत असताना कसा करा, क्षणोक्षणा. पण महाराजांनी सांगितला हाच करावा विचार, हाच विचार करा. कोणता करायचा, तारावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. बघा महाराज म्हणतात क्षणोक्षणाला हाच विचार करा. कोणता, तारावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून आम्हाला त्या ठिकाणी तरुण जायचं आहे. हे तरुण जाण्यासाठी विचार केला पाहिजे, कारण की या भवसिंधूमध्ये येण्यासाठी दुःख तेवढंच आहे आणि याच्यातून जाताना सुद्धा दुःख तेवढंच आहे. पण याच्यातून येण्यासाठी आमचं पुन्हा येणं घडू नये आणि जाण्यासाठी सुद्धा आमचं पुन्हा येणं घडू नये, याच्यासाठी माणसाने विचार केला पाहिजे. मग तो विचार आम्हाला कोण देणार आहे, अभंगाचं 3रं चरण. संत समागमी, संत समागमी, संत समागमी धरावी आवडी. संत समागमी, तर समागमे, संत समागमे धरावी आवडी. संत समागमी, संत समागमी, संत समागमी धरावी आवडी. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी, आरावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. बघा महाराज म्हणतात हा जर विचार तुम्हाला मिळणार असेल तर कुणापासून मिळणार, संतांपासून. मग संतांपासून जर विचार आपल्याला हा मिळणार असेल तर आपण काय केलं पाहिजे, संत समागमी धरावी आवडी. त्यांच्या संगतीची आवड धरली पाहिजे आणि निस्ती आवड नाही धरली पाहिजे तर करावी तातडी परमार्थी. त्या परमार्थामध्ये आपलं मन त्या ठिकाणी गुंतलं पाहिजे. आणि म्हणून
आपल्या आयुष्यामध्ये मिळालेलं आयुष्य हे आपण भगवत नामचिंतनामध्ये खर्च केलं पाहिजे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. विठोबा रखुमाई. हात वरती, हात वरती. रखुमाई रखुमाई. चला जोरदार. रखुमाई विठोबा रखुमाई. 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 विठोबा हरि जय विठोबा रखुमाई. विठोबा हरि हरि रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय विठोबा रखुमाई. हरि हरि विठोबा रखुमाई. विठोबा हरि जय विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. बोला कुंडली कबरदारी विठ्ठल ज्ञानदेव कारा पंढरीनाथ भगवान. मौली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. धर्मवीर संभाजी महाराज. ठोबा 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 संत समागमे धरावी आवडी, करावी ताथडी परमार्थी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर या देहाचं सार्थक करायचं असेल तर त्यासाठी संतांची समागम केला पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे. का? याचं कारण आहे की संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवान परमात्मा आपल्याला कळत नाही. कारण की बैसता संतांचे संगती निकळू आले कमळापती. ते संत आपल्याला त्या भगवान परमात्म्याची भेट घालून देतात. म्हणून त्या ठिकाणी आपण संतांचा संग केला पाहिजे आणि परमार्थाच्या पथावरती चालण्यासाठी आपण त्या ठिकाणी तातडी केली पाहिजे. आपण त्या ठिकाणी धाव घेतली पाहिजे. आणि जर तुम्ही ही धाव घेत नसाल, जर या प्रपंचामध्ये जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझं म्हणून जगत असाल तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी डोळ्यामध्ये हा धूर भरून त्या ठिकाणी राहू नका. लोकीच्या व्यवहारे तू कमने लोकीच्या व्यवहारे. तू कमने लोकीच्या व्यवहारे. तू कमने लोकीच्या व्यवहारे. तू कमने लोकीच्या व्यवहार प्रभारे. तू कमने लोकीच्या व्यवहार. तू कमने लोकीच्या व्यवहारे. तू कमने लोकीच्या व्यवहार. नये डोळे दुरे भराने रागे नगे डोळे दुरे भराने रागे. नासिवंत बिरदान रसक नासिवंत बिरदान रसक. नाही डोळे धुरे भरोनी राहो. नाही डोळे धुरे भरोनी राहो. नासिवंत जाणार सकळ. नाशिवंत देव जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ. आयुष्य खातो काळ आयुष्य खातो
काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 खातो काळ सावधान आम्हीच खातो काळ सावधान 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 आसी भक्त देह जाणार सकाळ आसी भक्त देह जाणार ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली नरेश्वर माऊली नरेश्वर माऊली क्षणोक्षणा हा जे करावा विचार तारावया पार भवसिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान यथामती यथावकाश. या ठिकाणी ज्यांचं माझ्यावरती पुत्रवत प्रेम आहे हा समस्त सवंद्रे परिवार, सर्वच या परिवाराच्या माध्यमातून असलेलं हे प्रेम आणि या प्रेमातून आलेली ही आजची सेवा. खरं तर आज या सेवेसाठी महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज मंडळी उपस्थित आहे. या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली सुरुवातीला, मी आवर्जून सुरुवातीला नावं घेतली नाही का सगळ्यांना कळालं पाहिजे की एवढी गोड गाणारी मंडळी कोण आहेत, आणि म्हणून हे सगळं मागं राखून ठेवलं होतं. या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, महाराष्ट्रातील भजन वैभव श्रीहरी भक्तपरायण बाळासाहेबजी महाराज शाने महाराजही आज या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर ज्यांना मी प्रेमाने दाजी म्हणतो, आमचे संगीत अलंकार बळीरामजी महाराज शिंदे महाराजही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर सुंदर अशी भैरवीची आलापी ज्यांनी शेवट केली ते आमचे आप्पा, ते सुद्धा आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी आपली मृदंगातून त्या ठिकाणी कीर्ती दरवळवली असे माझे कनिष्ठ गुरुबंधू आमचे पवनजी महाराज गवळी दरेगावकर, तेही आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असे चोपदार, शांत संयमी चोपदार ज्यांना मी बघून म्हणत असतो ते आमचे तात्याही आवर्जून आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच घोडेकाका असतील, ही सर्व मंडळी असतील, किंवा परमपूज्य शिवदास महाराज वारकरी गुरुकुल श्री क्षेत्र करंजी, आपल्या या गुरुकुलातील सर्व बालगोपाळ आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, आमचे दीपक भाऊ जाधव त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की एवढ्या जागेमध्ये साऊंड लावणं एवढी सोपी गोष्ट नाही, आणि एवढा सुंदर आवाज या ठिकाणी देणंही एवढं सोपं नाही. म्हणून आमच्या दीपक भाऊ हे अत्यंत तारेवरची ही कसरत करत असतात. म्हणून भाऊंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आवर्जून आज या कीर्तनासाठी ज्यांनी हे कीर्तन शूट केलं असे आमचे श्री
माझा श्रीहरी यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा आमचे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.